महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। नगर जिल्ह्यातील 84 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर। या घटनेचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे अहमदनगर प्रतिनिधी हरीश शेळके यांनी। पाहूयात या घटनेची सविस्तर माहिती अशी की जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 84 ग्रामपंचायतींच्या रिक्त असणाऱ्या 155 जागांच्या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत। निवडणूक आयोगाने याबाबत जिल्हा प्रशासनास तोंडी सूचना देत आता विधानसभा निवडणुकीनंतर या ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे। मागील महिन्यात जिल्ह्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली। जिल्ह्यात 84 ग्रामपंचायत आणि 155 ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा रिक्त आहेत। अकोले तालुक्यात सर्वाधिक 69 सदस्यांच्या जागा रिक्त आहेत। त्यानंतर शेवगाव 19, संगमनेर 14 आणि नेवासे 10, तर उर्वरित जागांसाठी इतर तालुक्यातील सदस्यांचा समावेश आहे। लांबलेल्या 84 ग्रामपंचायतींसाठी विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करावी लागणार आहे। जुलै महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेली मतदार यादी ही लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीवर आधारित होती। आता विधानसभा निवडणुकीनंतरही होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नव्याने विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीनुसार नव्याने प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे। प्रतिनिधी हरीश शेळके, शिवगर्जना न्यूज, अहमदनगर। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।